कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर बेलदारवाडी परिसरात 23 जून रोजी रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या दरम्यान भूकंप सदृश धक्के जाणवले असून घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत, तसेच अंगणाच्या जमिनींनाही तडे गेले आहेत। या धक्क्यांमुळे परिसरातील 4 घरांचे नुकसान झाले असून घरांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत। या घटनेत रवींद्र सुरेश चव्हाण, दत्ताजी सुरेश चव्हाण, सोमनाथ सुरेश चव्हाण तसेच बाळू मारुती चव्हाण यांच्या घरांना तडे गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत फोंडाघाटच्या सरपंच संजना संजय आघरे यांनी सकाळी तातडीने घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। सरपंच संजना आघरे यांनी महसूल तसेच शासकीय यंत्रणांना घटनेची माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना आवश्यक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच परिसरातील नागरिकांनी कोणतीही अडचण अथवा समस्या असल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन सरपंचांनी केले आहे। आधी त्यांना ठरवलेलं होतं ते करायचं, ते रात्री ते जास्त झालं, ते म्हणतात आता आम्ही कसं काय करू कामाले गावातील विद्यानगर येथील बेलदारवाडी वस्तीवर भूकंप झाला अशी मला काही नागरिकांकडून माहिती मिळाली। तर मी आज सकाळी तिथे भेट दिली तर तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की रात्री 11:30 ते 11:15च्या दरम्यान आम्हाला भूकंप सदृश परिस्थिती जाणवली। पत्र्यांचा गडागडा आवाज यायला लागला आणि नंतर ते झोपी गेले। तर सकाळी उठून बघतायत तर त्यांच्या भिंतीला आणि तडे होते। आमच्या पण पाहणीत असं आलं की भिंतीला जास्त मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत। 3-4 घरांचे भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत, पत्र्यांना नुकसान झाले आहे, जमिनीला भेगा पडले आहेत। तर माझी अशी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी माझी मागणी आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा।